गाडी बघा, गाडीची काय अवस्था आहे बघा, ही गाडी अजून चालते इथं. बाबा बाबा बाबा. तर फायनली 2.5 तासाची राईड करून आम्ही पोहोचलोय शादागला. त्यात चांगलं एक राईड करायला, कोस्टर बाय स्पोर्ट सिस्टीम नाव आहे. तर फायनली आमची राईड सुरू झालेली आहे. आमची गाडी आलेली आता. ही आमची गाडी. सांग तरी आम्हाला, डायरेक्ट येऊन बसला गाडीमध्ये. हे चुकीचं आहे म्हणणार, डायरेक्ट येऊन बसला तू गाडीमध्ये. हा आता काय बोलायचं आता. ही आमची टूरची गाडी आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. एक नंबर. मराठी केम छो, कसे आहात, कसे आहात, कसे आहात इन मराठी. आमचं प्लॅनिंग आता परत चेंज झालेलं आहे. गप्पाला न जाताना चालू शादाबला. कारण शादाबला खूप सारे स्पॉट आहेत बघायला, असं त्यांचं म्हणणं आहे. यांचं कसं वाटतं आता चेंज केलं पॉईंट. गेल्यावरच कळ एक्साइटमेंट आहे. ते बघा ते कसं तिथं बघा, सगळी पहाड एक पहाड. तर शादाबला जाताना आता आम्ही थांबलो एका हॉटेलवरती असं एका ठिकाणी. तर बघा आता माहोल बघा चालू आला आता. पहाडी पहाड आणि थंडी खतरनाक आहे. गाडीमध्ये थंडी वाटत नव्हती, मला थंडी जबरदस्त वाटते. इथला अझरबैजानचा एक इन्कम सोर्स म्हणला तर इथं गॅस पेट्रोलच्याच खाणी आहेत. दुबई आणि अबुधाबी सारख्याच त्यांचा हाच एक इन्कम सोर्स आहे. आणि इथं बाकूमध्येच अझरबैजानची अर्धी लोकसंख्या जेवढी आहे ती बाकूमध्ये राहते आणि अर्धी बाहेर म्हणजे गावामध्ये, जी की एजेड लोक आहेत ती गावामध्ये जातात. बाकीचे काम करायला बाकू शहरामध्येच आहेत. गाडी बघा, गाडीची काय अवस्था आहे बघा, ही गाडी अजून चालते इथं. बाबा बाबा बाबा. गाडी बघा किती विंटेज तर आहेच. ते विंटेजच्या पलीकडची गाडी आली होती आता बघा. काय आता लोक वेडी आहेत इकडची गाड्यांनी. हा एवढं गाडी घेऊन ती आता भंगारच्या वरती गेली गाडी ती, तरी पण ती अजून वापरतात लोक. म्हणजे लय लोकांना इथलं एवढे विंटेज गाड्यांचा बघा. आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोय. आणि इथं असं बघितलं तुम्ही ना, इथं बाहेरचे इंटरनॅशनल पेट्रोल पंप आहेत. इथले यांच्या देशाचे स्वतःचेच पेट्रोल पंप आहेत. तर अजून आता आपला अर्धा तास बाकी आहे, पोहोचतो मग अर्धा तासामध्ये. तर आता आम्ही एंटर केलं आहे क्युबा सिटीमध्ये. तो एंट्रन्स आहे क्युबाचा. अजून इथनं 1 तास लागणार आहे. 40 ते 45 मिनिटं लागतात आपल्याला इथनं आता पोचायला. त्या तेसरमध्ये डोंगरचं त्या पलीकडं आहे. सेम फिलिंग येते आता ना काश्मीर जायला असंच ना, सेम फिलिंग. असे रस्ते बिस्ते तसे झाडे बिडे सगळं असं. म्हणजे जाऊया 1 तासामध्ये लागते अजून. खरं तिथं मजा येणार आहे. बघा पूर्ण समोर बघा इथे बर्फ आहे. पण इकडे तुम्हाला बघा काहीच बर्फ नाही दिसणार. त्याचं रिझन असा की ऊन असा येतोय ना, त्याच्यामुळे इकडचा पूर्ण एरिया म्हणजे बर्फाने हे झालं. म्हणजे बर्फ पडतो पण लगेच विरघळतो. पण तिकडे बघा बर्फ एकदम मस्त जसा आहे तसा आहे. आणि कायमचा इथं बर्फ असतो. आणि बाकीचा विषय राहिला असा की गाडीत आम्हाला एवढी गरमी होते ना, खूपच गरमी आहे गाडीत, खूपच गरमी आहे. पण जसं आम्ही बाहेर उतरू ना तसं आम्हाला एकदम थंडी लागणार आहे. तर बघूयात आता आतमध्ये. आता आपण पोहोचलेलो आहोत. 4 वाजता बर्फ आईस आहे. काय गाडीमध्ये एकदम गरमी वाटते. आता बाहेर उतरला समजा की थंडी आहे. खरंच पोचलो आपण. तर फायनली 2.5 तासाची राईड करून आम्ही पोहोचलेलो आहे शादागला. हे बघा 3 तास लागले जवळजवळ. हे बघा शादाग. केबल कार राईड आहे, जेट स्की राईड आहे पाहिजे, तर स्नो स्कीन तेव्हा इथनं पुढं. आणि ही राईड आपल्याला करायची आहे. बघूया किती पैसे काय. वेटिंगला आहेत पब्लिक, पण मजा येणार आहे. पण दादा म्हणता आपला काश्मीरला ऐकणार नाही. काश्मीर आपला काश्मीर आहे, शिमला ना दादा. मला नंतर विचार, नंतर पहिले वर जाऊया. पैसे लागतील आता बोलायचे, चार्जेस वाढले. आता वर जाऊया पहिले, बघूया. पण माझा तर फर्स्ट टाइम आहे. तर वेगवेगळे इथं स्पॉट होतात. स्की आहे बघा इथं, केबल कार देते. तिकीट काय बघूया आणि मग सांगतो तिकीट कशा प्रकारे काय ते. आमच्या इथे यायचे इंडियन रुपीमध्ये आम्हाला 9-9 हजार रुपये लागलेत. आणि इथनं बाकीचं पुढचं जेवण इंक्लूड नाही त्यामध्ये काय. आता आम्ही आलो एक राईड करायला
हो गई कोस्टर बाय स्पोर्ट सिस्टीम हे नाव आहे. इथनंच तुम्हाला घेऊन जातात असं गोल 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 आणि तुम्ही एकटे असता त्यावरून असे सू 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 इथं स्पीडमधनं तुमच्या हातामध्ये लिव्हर असतो ब्रेक असतो तुम्ही तो ब्रेक मारून प्रत्येक आता स्वतः जाणार तिकीट काउंटरला ना सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला सांगा. यास वाय नॉट. बघा त्यामुळे ते राईड घेतोय 2 पर्सनसाठी 40 म्हणत आहेत म्हणजे आपल्याला 2 ते 2200 रुपये आणि एका 2500 पण वजन इथं 140 किलो आहे. तर मी आणि दादा जाणार आहेत आणि दोघं गाड्यावरती कार्ड पण चालतं आणि कॅश पण चालतं. इथून असं जाऊ शकतो तुम्ही वरती फिरू शकता 1-1.5-2 तास तुम्ही फिरून मग परत त्याच राईडने खाली येऊ शकता. चला मग आता घेऊ राईड मजा घेऊया कारण आपल्या इंडियामध्ये कुठेच राईड नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे इथेच आहे. तर आता घेतो आम्ही राईड इथे. तिकीट घेतलं आहे आता हे असं काय तिकीट आहे दोघांसाठी एकच तिकीट आहे. इथनं एंट्री आणि जाऊया इथनं पुढे. वेटिंग थोडा असेल पिरियड काय बघूया 10-15 मिनिट थांबावं लागेल. चला जाऊया. हे बघा अशी राईड असते तुम्ही एकटा होऊन जाऊ शकता दोघं होऊ शकता आणि वेटिंग पिरियड जरा दोघांचा. हे बघा आतमध्ये तुमचा ब्रेक सुद्धा असतो तो. हा व्ह्यू बघा. तर फायनली आमची राईड सुरू झालेली आहे. हे बघा काय व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे. दादा कसं वाटतंय? मस्त मस्त केली एकदा तरी केली पाहिजे. 1000-1200 काय इनफ आहे आपल्या इंडियामध्ये कुठे भेटत नाही राईड पण नक्की तुम्ही इथं कझाकिस्तानला आले तर करा. इथं नाही दुसरी कुठे बाहेर देशामध्ये गेले आणि राईड भेटते नक्की करा. याचा अनुभवच वेगळा आहे. आपण नेहमीच राईड करतो त्या केबल कारच्या म्हणा सगळ्या म्हणा पण याचा अनुभव वेगळा आहे. खतरनाक अनुभव आहे. खतरनाक खतरनाक एक नंबर. हबीबी कम टू अझरबैजान. इथनं जायचं वरती तुम्ही अर्धा एक तास स्पेंड करू शकता. नंतर खेळा अजून वरती राईड आहे ते फुकट नाहीत पैसे देऊन येतात ते तुम्ही घ्या फोटो काढा काय करायचं करा नाही येताना मग तुम्ही पहिल्या राईडने असं सुगन खाली. मला 2 ब्रेक दिले आहेत दाखवा. बघा इथे एक ब्रेक आहे आणि इथे एक हाताला ब्रेक आहे. तुम्हाला वाटलाच स्पीड जास्त आहे तर तुम्ही तो ब्रेक लावू शकता. मग आपण राईडचा आनंद घेऊया तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या. तर हे बघा हे वरचा नजारा कसा आहे बघा. हे समोर हॉटेल एक तुम्ही आईस्क्रीज करू शकता इथं म्हणजे पैसे घेऊन यायचे. रोपवे आम्ही इथनं आता वरती आलो. दादा दादा थोडं की असं होणार. हां जाऊ दे आत्ता राईड करून चालले खाली एक नंबर भाव. दादा कसं वाटते? बघा काय स्पीड आहे. एक नंबर मजा येते एक नंबर. लवकर मागणं पब्लिक येते ना. सेफ्टी आहे नो टेन्शन सेफ्टी आहे. सेफ्टी आहे बघा एक नंबर मजा येते. शादात म्हणता आम्हाला एखादी तलावापर्यंत आणलेला आहे. हा तलाव एक आहे नाव आता एकदा माहित नाही तर सांगतो मला नाव काय ते. काय भारी माहिती आहे का काय याचं नाव तलावाचं नाव काय तरी बरंच सांगितलं आहे ना मच्छर काहीतरी. मस्त वाटते का थंड एकदम वातावरण एकदम नेचर आहे. बघा समोर असं भरप एकदम वाईट वाटतं. मज्जारा लेक त्यामध्ये वाईट वाईट त्या अर्धी ती गोठलेलं आहे त्याला आणि हा नॉर्मल आहे.